ईव्हीएम हॅकिंगची गोपीनाथ मुंडेंना कल्पना होती म्हणूनच त्यांची हत्या केली असा खळबळजनक दावा लंडनमध्ये अमेरिकन हॅकर शुजा सय्यदनं केलाय। त्यानंतर देशात राजकीय भूकंप झालाय। या प्रकरणी पंकजा मुंडेंनी मात्र बोलण्यास नकार दिलाय। तर मुंडेंच्या मृत्यूची रावकडून चौकशी व्हावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। गोपीनाथ मुंडे यांच्यावर हत्येच्या आरोपावर पंकजा मुंडे आज चुप्पी तोडणार असून त्यावरती त्या काय स्पष्टीकरण देणार यासाठी आणि स्पष्टीकरण देणार असल्याची माहिती माजी आमदार विजय गव्हाणेंनी दिलेली आहे। तसंच विरोधक राजकारणापायी मुंडे मृत्यू प्रकरण उकरून काढतायत असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। गोपीनाथ मुंडेंबद्दलचं वक्तव्य हॅकर्सनं खोटं केलं असेल तर सरकारनं त्याच्यावर कारवाई करावी आणि तो एवढं बोलतोय म्हणजे हे सत्यच असेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे। गोपीनाथ मुंडे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नाही हे जर खरं असेल तर भाजप कोणत्या प्रकारे षडयंत्र रचतं हे समोर येईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। आता झालेले मुंडेंसंबंधीचे आरोप हे धक्कादायक असून सगळे पक्ष मतदार पत्र परत आणा म्हणत असतानाच भाजपचं ईव्हीएमवर ठाम असल्याचं भुजबळ म्हणतात। ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा केल्यामुळेच एकूणच भारतीय निवडणूक प्रक्रियेवरती गंभीर प्रश्न निर्माण झालाय। खास करून गोपीनाथ मुंडे यांची हत्या आणि ईव्हीएम बाबत केलेल्या आरोपांची दखल घेत सर्वच राजकीय पक्षांनी याबद्दल चौकशीची मागणी करणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय। लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं राजकारण होत असेल तर त्यांचा मृत्यू ईव्हीएम मशीन हॅक केल्याची माहिती झाल्यानं झाला हे सिद्ध करावं, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा बीडवासियांनी दिलाय। आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेस आता देश विकायला काढणार का अशी टीका शेलारांनी काँग्रेसवर केली आहे। राहुल गांधी यांना लोकसभेची निवडणूक नांदेड मतदारसंघातून लढण्याची विश्वसनीय माहिती TV9ला सूत्रांकडून मिळतेय। राहुल गांधींसाठी नांदेड मतदारसंघ राखीव ठेवल्याची ही माहिती आहे। तसंच राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढणार असतील तर ते नक्कीच निवडून येतील असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गात व्यक्त केलाय। भाजपचं काही सांगता येणार नाही, ते एकत्र निवडणुका घेतीलही, मात्र कधीही निवडणुका झाल्या तरी काँग्रेस तयार आहे। आम्ही निवडणुकीला सर्व तयारी निशी उतरू असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी सिंधुदुर्गात केलं। स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी याआधीच सांगितलंय आणि तशा प्रकारची व्यूहरचनाही केलेली आहे। त्यामुळे निवडणुका कधीही लागो आम्ही तयार आहोत असं वक्तव्य शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदेंनी केलंय। समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती। मात्र आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या रस्त्याला किंवा या समृद्धी महामार्गाला जिजाऊंचं नाव पुढे करत यात पुढा घालण्याचा प्रयत्न केला असून सेना भाजपात भांडण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनीषा कायंदेंनी केलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारीला शिवाजी पार्क इथल्या महापौर निवासस्थानी गणेशपूजन होईल आणि या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित असतील असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये शिवसेनेत 2 गट पडले। जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक रद्द केल्यानं शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शिवसेनेच्या स्थानिक 4 ते 5 नेत्यांवरती नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर आपला निषेध व्यक्त केलाय। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। आरएसएस पाकिस्तानकडून पैसे घेतो असा घणाघाती आरोप बीजी कोळसे पाटलांनी केलाय। फर्ग्युसनमधील व्याख्यान रद्द झाल्यानंतर आवारातच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आमदार आणि खासदारांना फोडायला भाजपकडे पैसा येतो कुठून असा सवाल अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या परिवर्तन रॅलीमध्ये विचारला। भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा आगामी महाराष्ट्र दौरा रद्द झालाय। स्वाईन फ्लूवरील उपचारांमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा रद्द करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त खोटं बोलण्यात वस्ताद आहेत। एफआरपी 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक आहे, मात्र आम्हीच एफआरपी दिली म्हणून स्वतःची पाठ का थोपटून घेतात? जर एफआरपीची आकडेवारी द्यायचीच असेल तर 2017-18 मध्ये जे ऊस गेले त्याची आकडेवारी द्या असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय। मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जी साऊथ वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक अभियंता रवी म्हस्के आणि अभियंता सुशांत गोडबोले यांना मारहाण करण्यात आली। एल्फिन्स्टन पुलाखाली शिवसेनेच्या प्रस्तावित शौचालयाला मनसे आणि राष्ट्रवादीनं विरोध केला। नंतरही बांधकाम सुरू केल्यामुळे ही मारहाण झाली। या प्रकरणी आता नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला।
2 दिवसांपूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वॉर्ड ऑफिसमध्ये गोंधळ घातला होता. त्यानंतर आता मनसेनं वॉर्ड ऑफिसर चोर हे नावाची मोहीम सोशल मीडियावरती सुरू केली आणि त्यामुळे आता मनसे विरुद्ध वॉर्ड ऑफिसर असा संघर्ष पेटलाय. जी साऊथ वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर देवेंद्र कुमार जैन यांनी सर्व वॉर्ड ऑफिसर्सची बैठक बोलावली. गोंधळ घालणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना 2 दिवसात अटक झाली नाही तर काम बंद आंदोलन करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र जोपर्यंत अनधिकृत फेरीवाले हटवणार नाही तोपर्यंत वॉर्ड ऑफिसर विरोधात मोहीम सुरू असेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. अधिकारी वेळ काढून धोरण अवलंबत असल्यानं तसंच अरबी समुद्रात होत असलेल्या अनेक चाचण्यांमुळे सुद्धा शिवस्मारकास विलंब होत असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. मात्र लवकरात लवकर शिवस्मारकाचं काम सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती पक्षानं आपले उमेदवार जाहीर केले आणि त्यात बाजी मारली आहे. पक्षाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपल्या 14 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. सातारा वगळता इतर सर्व ठिकाणी महाराष्ट्र क्रांती पक्षाचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवते. दौलतनगर पाटण इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि लोकार्पण पार पडलं. तसंच 553 कोटींच्या तारळी पाटबंधारे प्रकल्प, उपसा सिंचन योजना आणि 54 नळ पाणी पुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ सुद्धा संपन्न झाला. नवी मुंबई पोलिसांचा अजब कारभार समोर आलाय. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली असा आरोप होत असतानाच आता नवी मुंबई पोलिसांनी अश्विनी यांची ठाण्याहून वर्ध्याला बदली केली. या प्रकरणी अश्विनी बिद्रेचे पती राजू गोरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अश्विनी जिवंत नसताना तिची बदली कशी करण्यात आली असा सवालही त्यांनी विचारला. बोरिवलीहून सुरतकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती उभ्या असलेल्या काका आणि पुतण्याच्या जीवावर बेतलं. गाडीची वाट बघत असताना काकाच्या बाजूला बसलेल्या पुतणा मोबाईलवरती गेम खेळण्यात मग्न होता. त्याच दरम्यान मोबाईल चोरानं त्याच्या हातातून मोबाईल चोरी करून पळ काढला. मोबाईल खेचून मोबाईल चोरांनी समोर येणाऱ्या ट्रेनकडे न पाहता ट्रॅकवर उडी घेतल्यामुळे तात्काळ काका ढोले यांनी उडी घेतली. मात्र ट्रेनच्या धक्क्यानं काका खाली कोसळले आणि याच संधीचा फायदा घेत चोरानं पळ काढला. गंभीर जखमी ढोले यांनी कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे दरवर्षी हावगे स्वामींची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अश्लील नृत्याचा प्रकार पाहायला मिळाला. अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांसोबत उदगीर येथील भाजपचे नगरसेवक गणेश गायकवाड देखील डान्स करत होते. हे विशेष. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु उपचार कक्षात ड्युटीवर असताना परिचारिकांनी मोठ्या आवाजात गाणी लावत त्यावर नाचतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत या परिचारिका मोठ्या आवाजात स्पीकर लावतायत आणि लावणी नृत्य करताना दिसतात. अशा प्रकारे बिभत्स नृत्य हे नवजात शिशु कक्षात करताना तिथे असलेल्या नवजात बालकांचा देखील विचार त्यांनी केला नाही. या परिचारिकांवरती आता कारवाईची मागणी होती. औरंगाबादेतल्या दौलताबाद येथील एका हॉटेलमध्ये एका अर्धनग्न चोरानं चोरी केली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि पोलीस पुढील तपास करतात. दुचाकीवर स्टंट करणं एका तरुणाला महागात पडलंय. धुळे सोलापूर महामार्गावरती श्रीरंग बोंगले हा तरुण दुचाकीवरती उभा राहून हात सोडून गाडी चालवत होता. विशेष म्हणजे हे सगळे प्रकार तो आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता. मात्र अचानक समोर एक व्यक्ती आल्यानं त्याचा तोल गेला आणि तो जखमी झाला. त्याला पाचोड इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कार आणि बसचा अपघात झाला. या अपघातात 3 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मात्र उपचारानंतर त्यांना घरीही पाठवण्यात आलं. शेतीच्या वादातून चुलत भावांनी मित्राच्या मदतीनं 11 वर्षीय सार्थक कदमचं अपहरण केलं. मात्र त्याला पळवून नेत असताना सार्थकच्या ओरडण्यानं दक्ष नागरिकांनी सतर्कता दाखवत 3 आरोपींच्या तावडीतून सार्थकची सुटका केली. या 3 आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बदलापूर बारवी डॅमजवळ 1 दिवसीय नवजात स्त्री अर्भकाला टाकून दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. निर्दयी मातापित्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मालेगावमध्ये अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आलंय. शेतातील मोकळ्या जागेत अर्भक पुरलं असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय. मुंबईतल्या साकीनाका इथं राहणारे सुरेश ठोंबरेंच्या बँकेच्या नावाखाली आलेल्या बोगस कॉलवरून त्यांना 2 लाखांचा फटका बसला. फोनवरून बँक कर्मचारी भासवणाऱ्या तोतयानं सुरेश यांचा अकाउंट नंबर आणि डेबिट कार्डच्या मागील बाजूस असणारे 3 नंबर जाणून घेत सुरेश यांच्या खात्यातून 9 वेळा ट्रान्झॅक्शन केलंय आणि जवळपास 2 लाख रुपये काढले.
एटीएम मध्ये स्कीमर बसवून हिडन कॅमेराच्या माध्यमातून पासवर्ड चोरत लोकांच्या बँकेतील लाखो रुपये गायब करण्याचा प्रकार नवी मुंबईत समोर आला. यात 22 जणांच्या खात्यातून बनावट एटीएम कार्डद्वारे 4 लाखांच्या वर पैसे काढले गेलेत. एटीएम मशीनमध्ये स्कीमर आणि हिडन कॅमेरा बसवताना 2 आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेत. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चोऱ्या करणाऱ्या बंगाली टोळीच्या रेल्वे गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्यात. या टोळीतील आरोपी कोलकाताहून मुंबईत येऊन भाड्यावर काही महिन्यांसाठी घर घ्यायचे. ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी प्रवाशांची चेन किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरी करून काही ठराविक काळानंतर पुन्हा आपल्या मूळ गावी पळून जायचे. कार दुरुस्तीचे पैसे मागितल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून अभिनेता आदित्य पांचोलीच्या विरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पालघर येथील सातपाटीतील दिव्यलक्ष्मी बोट मासेमारीसाठी समुद्रात गेली. ओएनजीसी जहाजाच्या सर्वेक्षणाच्या गार्ड बोटीनं तिला जोरदार धडक दिली. या बोटीत एकूण 13 जण होते. त्यातील 2 जण हे धडक दिल्यानंतर समुद्रात फेकले गेले. सुदैवानं बोटीवरील बाकी इतर उपस्थितांनी त्या दोघांना वाचवलंय. बोरिवलीमध्ये एका झाडाला खांदा देत त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. राजेंद्रनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका झाडाला विष घालून ते झाड मारण्यात आलं. या विरोधात कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्या तक्रारीविरोधात कोणतीच कारवाई न झाल्यानं संतप्त नागरिकांनी हे पाऊल उचललं. मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करण्यासाठी आलेला सोनू सोनवणे याला उल्हासनगर गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात. 4 फुटाच्या या सापाची 10 लाख रुपयांना विक्री होणार होती. मात्र पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. अकोला जिल्ह्यातील आटोक परिक्षेत्रामध्ये एका 1.5 वर्षाच्या बिबट्याचा उपासमारीनं मृत्यू झालाय. तसंच कोठारी गावाजवळ असलेल्या कॅनलमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका 2.5 ते 3 वर्षांच्या बिबट्याचा कॅनलमध्ये पडून मृत्यू झालाय. नाशिक येथील राजीव गांधी भवन समोर विजेच्या तारेवर नायलॉनच्या मांजात एक पक्षी अडकला. त्या अडकलेल्या पक्षाचे प्राण एका तरुणानं जीवाची पर्वा न करता वाचवले. भर रस्त्यात गाडीवर चढून विजेच्या तारेतून त्या पक्षाची सुटका केली. रायगड जिल्ह्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातीच्या आधारे छळलं जात असल्याचा आरोप एका विद्यार्थ्यानं केला. सेलूच्या जीव्ही आचार्य महाविद्यालयातील महेश महाले या 3ऱ्या वर्षातील विद्यार्थ्यानं महाविद्यालयावरती हे आरोप केलेत. शेतीपंपाची अन्यायी वीज दरवाढी विरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं पुणे बेंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार होतं. मात्र आंदोलनापूर्वी चंद्रकांत पाटलांनी आंदोलनस्थळी भेट देत 31 जानेवारीला जीआर काढून तो जीआर ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटीलांकडे सुपूर्द केला जाईल अशा आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. समृद्धी महामार्गाला मा जिजाऊंचं नाव देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी झुंजार छावा संघटनेच्या वतीनं जालन्यात आमरण उपोषण सुरू केलंय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी संघटनेनं दिलाय. पेट्रोल पंपावरील मोदीच्या पोस्टरला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. 5 राज्यातील निवडणुका आटोपल्यावर सरकारनं हळूहळू केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मोदींच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं. गुरुद्वारा सचखंड बोर्ड कायद्यातील संशोधन रद्द करावे या मागणीसाठी नांदेडमध्ये शीख बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शहरातील हजारो शीख बांधव या आंदोलनात सहभागी झाले. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील एकमेव सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेलं स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन नादुरुस्त असल्यामुळे मागील 1 वर्षापासून बंद आहे. तत्कालीन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या मासाहेबांच्या स्मृती जागवण्यासाठी ही वास्तू बनवली होती, जी आज भग्नावस्थेत उभी आहे. याचं शल्य महानगरपालिका सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला सुद्धा नसल्यामुळे कलारसिक हळहळ व्यक्त करतायत. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स तर्फे आयोजित यंग चॅम्प प्रोग्राममध्ये देश आणि विदेश पातळीवरील 7 प्रतिभावान मुलांची निवड करण्यात आली आणि निवड केलेल्या मुलांना 2 वर्षांची पूर्णकालीन फ्री ट्रेनिंग देण्यात येणार आहे. हैदराबादमध्ये पुरेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेनं कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असून महाराष्ट्रातील अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले. वर्ध्यातल्या अकोलीतल्या शुभम मुर्ले या शेतकऱ्याच्या मुलानं आपल्याच शेताजवळ सराव करून भंडारातून ड्रोन साकारलाय. शुभमनं कुठल्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय हा ड्रोन बनवलाय. या ड्रोनचा वापर तो शेतातील फवारणी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करणार आहे. सोशल मीडियाचा वापर करून त्यानं हा ड्रोन तयार केलाय, त्यामुळे सध्या तो गावात चर्चेचा विषय ठरलाय. रात्रभर ब्लड मून, सुपर मून आणि वुल्फ मून दर्शन असा योग आला होता. मात्र
खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचं दर्शन भारतात होणार नव्हतं, पण रात्रभर सुपरमूनचं दर्शन होणार असल्याचं खगोल अभ्यासक डॉ. सोमणी यांनी सांगितल्यानंतर ठाणेकरांनी कुठल्याही दुर्बिणीचा वापर न करता सुपरमून पाहिला. भाईंदरच्या उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी केशवसृष्टीत 2 दिवसीय सुशासन संगम राष्ट्रीय परिषद कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून 239 प्रतिनिधी उपस्थित होते. चिपळूणमधल्या दहिवली गावातील श्री वरदान मानाई देवीचा त्रैवार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या देवीच्या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वरदान मानाई, गुडाई, वाघजाई, भैरीबाजी आणि यांच्या मूर्तींची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून फिरवली जाते. या यात्रेला मुंबईत गेलेला प्रत्येक चाकरमानी हजेरी लावतो. यावेळी 50 फूट लांब झाड खांद्यावर घेऊन नाचवण्यात येतं. महिलाही यात मोठ्या भक्तिभावानं त्या झाडाची पूजा करतात. शिर्डीच्या साईबाबांना सोमवारी सिकंदराबाद इथल्या रामेश्वरराव नारायण शर्मा या साई भक्त परिवारानं तब्बल 195 ग्राम वजनाचं सोन्याचं फुलपात्र अर्पण केलं. या सोन्याच्या फुलपात्राची किंमत 6,90,000 रुपये असून सोमवारी दुपारच्या मध्यान्ह आरतीच्या वेळी ही सुवर्ण भेट अर्पण केली गेली. पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर एसएनडीटी वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन इथं गुरुवारी विद्युत आणि स्थापत्य विषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामं करण्यात येतील. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठ्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुंबईसह राज्याच्या वातावरणात प्रामुख्यानं बदल नोंदवण्यात येत असून सोमवारी मुंबईचं किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, तर राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथे 8.1 अंश इतकं नोंदवण्यात आलं. मुंबईच्या किमान तापमानात 3 अंशांची वाढ झाली आहे आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांमुळे हवामान खात्यानं विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे. वसईच्या नायब तहसीलदार प्रदीप मुकणेंना 10वीची परीक्षा ऑक्टोबरमध्ये पास केल्याचं भलतंच महागात पडलंय. प्रदीप मुकणे 10वी नापास आहेत, तसा दाखला सोशल मीडियावर फिरतोय. त्यामुळे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे 10वी नापास असताना नायब तहसीलदारच कसे झाले असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. नालासोपारा लिंक रोड इथे डॉक्टर नसताना कंपाऊंडर त्याची जागा चालवत असल्याचं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेनं उघडकीस आणलं. या प्रकरणी वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा पर्दाफाश करून दवाखाना बंद केला.